हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन 6 आजचा एपिसोड पाहिलात का तुम्ही? आणि एपिसोड पाहताना तुम्हाला नक्की काय वाटलं? म्हणजे आपण बिग बॉस पाहतोय की कुठलं एखाद्या नळावरचे पाणी भरतानाचे भांडणं पाहतोय? पर्सनल गोष्टीवरनं छेडछाडी करणं हे तर बिग बॉस मध्ये आता रेग्युलरच झालेलं आहे. आणि या वेळेसचा सीझन असा आहे की सगळ्या पर्सनल गोष्टींवरती लोक जात आहेत आणि नको त्या गोष्टी उकरून काढून वादावादी चालू आहे. म्हणजे बिग बॉसचा एक क्लास आहे, एक काहीतरी लेवल आहे, पण असं वाटतं की आता ती लेवल जी आहे ती क्रॉस करण्यात येत आहे. म्हणजे यावेळेसचे जे कंटेस्टंट, काही कंटेस्टंट असे आहेत की ते बिग बॉसची लेवल जी आहे ती खूप खाली घेऊन जात आहेत आणि स्वतःची सुद्धा घेऊन जातात. कारण पर्सनल गोष्टी आणि नको त्या गोष्टी काढून, नको ते कमेंट्स करून, नको ते शेरे मारून बिग बॉसची लेवल जी आहे ती कमी होत आहे. आणि बिग बॉस आपण पाहतोय की कुठेतरी आलतू फालतू भांडणं पाहतोय, लोकल भांडणं पाहतोय, नळावरची भांडणं पाहतोय, असं काहीसं आपल्याला आता फिलिंग यायला लागलेलं आहे. आणि या गेम मध्ये टिकून राहण्यासाठी अगदी काहीही करून आपल्याला या गेम मध्ये राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी अशा काही गोष्टी बोलल्या जातात, असं काहीतरी बिहेव केलं जातंय. आणि या सगळ्यामध्ये हे लोक विसरतायत की बाबा बाहेर सुद्धा त्यांचं एक जग आहे, एक इमेज आहे आणि ती इमेज ते इथं ब्रेक करतायत. त्यांना बिग बॉस संपल्यानंतर पुन्हा बाहेर लोकांना फेस करायचं आहे हे ते लोक विसरतायत असं मला वाटतंय. तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे? आजच्या एपिसोडमध्ये एक टास्क दिला होता, शिधा वाटप केंद्र, म्हणजे रेशन जे आहे ते वाटप करणार होते. रेशनचा तुटवडा आहे, त्यामुळे काही लोकांना गोल्डन रेशन कार्ड, काहींना ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळणार होतं आणि त्यासाठीच हा टास्क सुरू होता. तर या रेशनच्या गेम मध्ये प्राजक्ता शुक्रे जी आहे ती आहे संचालक. आणि आपण पाहिलं की या गेम मध्ये आज रोशन भजनकर यांचा जो गेम आहे तो दिसलेला आहे. त्यांनी बरीच मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहेत आणि या गेम मध्ये त्यांनी त्यांची ताकद पूर्ण दाखवलेली आहे रोशननी. तर पहिल्या राऊंड मध्ये ज्या आहेत निळ्या ज्या पिशव्या होत्या, काही लाल पिशव्या होत्या आणि निळी गोणी जे लोक असणार आहे ते लोक गोल्डन त्यांना कार्ड मिळणार होतं. आणि नंतर तेच जे आहे ते 4 लोकांना ब्रॉन्झ कार्डसाठी निवडणार होते. तर असा हा गेम होता. तर या टास्क मध्ये आपल्याला ओंकार आणि रोशनची झटापट पाहायला मिळाली. रोशननी ओंकारला पूर्णपणे कॅप्चर केलं होतं, धरून ठेवलं होतं आणि जी गोणी आहे त्या दोघांच्या मध्ये होती आणि कुणी गोणी आधी घेतली याच्यावरनं तिथे वाद सुरू होता. शेवटी प्राजक्ताने जो आहे तो ओंकारच्या साईडने जो आहे तो निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळं जो भजन जो आहे, रोशन जो आहे तो तिथे बाद झालेला आहे. तर पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जे ब्रॉन्झ रेशन कार्ड जे आहे ते प्रभू, सोनाली, अनुश्री आणि विशाल यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालेलं आहे. आणि इथं राधा रडताना दिसते, ती गोणी सोडत नाहीये आणि आपण पाहतो की राधा त्या प्राजक्तावरती खूप जे आहे ते करते की बाबा ही कॅप्टन अनफेअर आहे. म्हणजे कॅप्टन असून सुद्धा ती दोन्ही गटांचा विचार करत नाही. परंतु आपण पाहिलं की प्राजक्ता सगळ्यांना रेशन मिळावं यासाठी ती प्रयत्न करत होती की तिचा एक इंटेन्शन होतं की कोण चूक कोण बरोबर, कोणी गोणी घेतली यापेक्षा सुद्धा दोन्ही ग्रुपला रेशन मिळावं. ब्रॉन्झ जरी मिळालं तरी पण थोडंफार का होईना सगळ्यांना जेवण करता यावं हा तिचा एक इंटेन्शन होता, जो खरंच चांगला होता. परंतु या सगळ्यामध्ये ती तिथे चुकीची दिसतीये सगळीकडे. आता या गेम मध्ये आपण पाहिलं की दिव्या जी आहे ती खूप स्ट्रॉंग कंटेंटेड आहे, ती गोणी पकडून बसलेली आहे, तिच्या अंगावरती रुचिता आहे, राधा आहे, तिथेच अनुश्री आहे. म्हणजे या मुली ज्या आहेत एकमेकींच्या अंगावर अक्षरशः बसलेल्या आहेत. बिग बॉस सांगतायत की बाबा तुम्हाला इजा होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्हाला या बिग बॉसच्या गेम मधनं सुद्धा तुम्ही आउट होऊ शकता. तरीही या मुली ऐकायला तयार नाहीयेत आणि तिथे आपण पाहिलं की एकमेकींच्या अंगावरती त्या बसूनच राहिलेल्या आहेत. आणि हा टास्क खेळताना आपण पाहिलं की इतकी पर्सनल शेरेबाजी झालेली आहे की विशाल मध्येच बोलतोय की बाबा तन्वीला तू लव्ह अँगल ठेवायला मला सांगितला. तन्वी एका साईडने ओरडते, अनुश्री पर्सनल कमेंट करते आणि रुचिता तर नेहमीच पर्सनल कमेंट करते. त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या इमेजेस ज्या आहेत त्या खराब होत आहेत आणि त्या बाहेर खूप वाईट दिसत आहेत या मुली. इथे तन्वी ओरडते की माझं कॅरेक्टर तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती खराब करताय. परंतु तन्वी जी आहे ती आधी विशालची लव्ह अँगल करत होती आपण पाहिलं, नंतर ती आयुष बरोबर ती फ्रेंडशिप करते आणि हे जे सगळं आहे ते पूर्ण गेम प्लॅनिंग करून चाललेलं आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही हा गेम मध्ये आहात तर गेम खेळा, नुसतं प्लॅनिंग करतायत आणि त्याच्यामध्ये तुमचा गेम पूर्ण खराब होत आहे असं मला वाटतंय.
आता याच्यामध्ये ज्यांना ब्रॉन्झ जे रेशन कार्ड मिळालेलं आहे त्यांच्यावरती खूप लिमिटेशन्स आहेत. फर्निचर वापरू शकत नाहीत, बेड वापरू शकत नाहीत, फक्त गार्डनमधलं वॉशरूम ते वापरू शकतात. आणि आता या लोकांना तिथे सर्व्हाइव्ह करणं हा पूर्ण वीक खरंच कठीण आहे, कारण इतक्या छोट्या कमी रेशनमध्ये आणि शिवाय बेड नाही आहेत आणि वॉशरूमचा पण प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे खूप अजून भांडाभांडी त्यांची होणार आहे. इथे आपल्याला दिव्या सुद्धा रडताना दिसते प्राजक्तासमोर, कारण तिला सुद्धा आउट केलं गेलं तिच्याच टीमकडनं. त्यामुळे तिला खूप वाईट वाटते दिव्याला, कारण तिने खूप प्रयत्न केला. तिने ती गोणी आहे ती खूप पकडून ठेवली होती, तरी सुद्धा तिला त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला नाही. रुचिता सुद्धा रडते, तिला पण असं वाटतं की मला टार्गेट केलं जाते, ती फील टार्गेटेड म्हणतीये. आणि रुचिताचं जे आहे तो पूर्ण फुल ड्रामाच वाटतो, परंतु दिव्या जी आहे ती जेन्युइन पर्सन वाटते मला, कारण तिने खूप मेहनत केली परंतु तरीही तिला सक्सेस मिळाला नाही. प्राजक्ता शुक्र इथं विशालला सांगते की बाबा या मुली मूर्ख आहेत आणि तू त्यांच्यामध्ये फसलेला आहे. म्हणजे या मुली ज्या आहेत त्या काहीही बोलतात, शिव्या देतात, आरडाओरडा करतात आणि विशाल त्याच्यामध्ये फसलाय. परंतु विशाल जो आहे तो सुद्धा गेम खेळतो या मुलींच्या पाठीमागणं. अनुश्रीच्या तोंडाला जे येईल ते ती बोलते प्राजक्ताला की तू मूर्ख आहेस किंवा मंद आहे. इतकं काय काय वाईट गोष्टी ती प्राजक्ताला बोलली की प्राजक्ताला अगदी डोकं तिचं सुन्न झालं आणि ती म्हणते की अनुश्री म्हणते तू भांडूच शकत नाही, तू जा आणि परत आईला घेऊन आली का, आता बाबांना घेऊन ये, असं ती म्हणजे इतकी चिडवते त्या प्राजक्ताला. त्यानंतर आपण पाहिलं की दीपाली सय्यद आलेल्या आहेत, कारण त्या सुद्धा चिडल्या की या मुली इतक्या म्हणजे शिव्या अगदी देत आहेत आणि शिव्या देऊ नका असं ती सांगते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ही जी म्हणते प्राजक्ता म्हणते की यांना क्लास नाहीये. खरंच जी आहे अनुश्री किंवा राधा आहे, रुचिता आहे किंवा तन्वी सुद्धा, यांना त्यांचा क्लासच त्यांनी मेंटेन इथं ठेवलेला नाहीये, कारण त्या स्वतःची लेवल सोडून बोलतायत. आणि इथे तन्वी म्हणते की मला इथे लफडी करायची नाहीये, माझे आई वडील मला बाहेर मुलगा बघतायत, माझं लग्न हे करताय, परंतु तिचं इथं बिहेवियर मात्र तसं दिसत नाहीये. इथे पाहिलं आपण की आयुष सुद्धा चिडलाय, कारण तो पण त्याच्या पण पर्सनल गोष्टी इथं बोलल्या गेल्यात की बाबा तो कमिटेड आहे तरी पण तन्वी बरोबर अफेअर करतोय वगैरे, त्यामुळे तो सुद्धा रुचिताशी भांडतोय इथे. आणि जेव्हा प्राजक्ता क्लास नाही असं जेव्हा म्हणते त्यावेळेस अनुश्री तिच्याशी भांडते की बाबा तू खूप क्लासवाली आहेस, तू रडतेस तुला भांडताच येत नाही, बिंडोक आहे आणि भरपूर पप्पांना घेऊन ये वगैरे, इतकं काय काय बोलते. अनुश्रीने पूर्ण तिचं म्हणजे लेवल जी आहे ती सोडलेली आहे. भाऊच्या धक्क्यावरती ती आता खूप जी आहे बोलणी ती मुलगी खाणार आहे, कारण मागच्या भाऊच्या धक्क्यावरती तिला असं बोललं गेलं की अजून काहीतरी करायला पाहिजे आणि त्या करायच्या नादामध्ये तिने असं काहीतरी वागायला सुरुवात केली आहे की पूर्ण आठवडाभर आपल्याला अनुश्रीच दिसते, परंतु ती खूप इरिटेटिंग आपल्याला दिसते याच्यामध्ये. विशाल जो आहे तो दिव्याला भडकवतोय इथे की बाबा तुझ्या ग्रुपने तुला बाहेर काढलं, तो अनुश्रीला पण काढू शकत होते. आणि इथे दिव्या सुद्धा चिडली की बाबा माझा ग्रुप मला सपोर्ट करत नाहीये. प्रभूचं कम्युनिकेशन आपल्याला दिसते की बाबा घरी पण आम्ही बेकार दिवस काढलेत आणि आता इथे येऊन सुद्धा असेच दिवस पाहायला मिळत आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा त्यांना जेवायला महिनाभर सुद्धा नीट मिळत नव्हतं, इथे तर त्याला म्हणजे हे दिवस तो काढू शकतो. आणि प्रभू त्या बाबतीत खरंच स्ट्रॉंग आहे, कारण त्यांनी गरिबी पाहिलेली आहे, असे दिवस त्यांनी पाहिलेले आहेत. सोनाली आणि करण सोनालीमध्ये इंटरेस्टेड आहे. सोनाली पण त्याला रिस्पॉन्स देते, कारण आपण आज पाहिलं त्यांनी जे नाव घेतलं एकमेकांचं, त्याच्यावरनं दोघं इंटरेस्टेड आहेत. त्यांची पण एक आपल्याला जो अँगल आहे फ्रेंडशिपचा तो बघायला खरंच मजा येईल, कारण ते दोघं पण वेगळेच प्लेयर आहेत. म्हणजे या बाकीच्या लोकांपेक्षा ते दोघे खूप वेगळे आहेत आणि त्यांचा गेम पाहण्यात सुद्धा आपल्याला खरंच मजा येईल असं वाटतं. बिग बॉस सुद्धा सगळ्यांची फिरकी घेताना इथे दिसतायत की करणला म्हणतात की स्विमिंग पूलमध्ये अजून भरपूर पाणी आहे, म्हणजे पॉवर की बद्दल ते त्याला चिडवतात. करणचा गेम पाहण्यात मला खरंच इंटरेस्ट वाटतो, कारण तो काहीतरी वेगळा विचार करतो आणि सोनाली सुद्धा थोडा वेगळा विचार करते. बाकीच्यांसारखं फक्त भांडाभांडी आणि पर्सनल गोष्टी करताना ते दिसत नाहीत, तर ते वेगळ्या प्रकारचा गेम खेळण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. तर आता मला असं वाटतं दीपाली सय्यद यांनी अजून ऍक्टिव्ह व्हायला हवंय किंवा करणनी आणि सोनालीनी पण अजून ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि या लोकांचा जो गेम आहे, जो क्लास कमी करण्याचा जो गेम आहे, तो बाजूला सारून थोडा वेगळ्या लेवलचा गेम आता खेळायला हवा. तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. अजून थोडा क्लास बिग बॉसचा वाढायला पाहिजे. जे बाकीचे मंडळी आहेत त्यांनी चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या बाकीच्या इरिटेटिंग लोकांना थोडं गप्प बसवायला पाहिजे. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.